छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रातलं स्मारक शोधण्यासाठी संभाजीराजे छत्रपती समुद्रात जाणार असं कळतंय। पुण्याहून कार्यकर्त्यांसह ते मुंबईकडे रवाना होतील। शिवस्मारक अजूनही झालं नसल्यानं संभाजी छत्रपती यांनी आपल्या पक्षाकडून पाहणी आंदोलन केलेलं आहे। 2016ला मोदींनी शिवस्मारकाचं जलपूजन केलेलं होतं असं संभाजीराजे छत्रपती म्हणतात। 2016च्या पालिका निवडणुकीआधी जलपूजन केलेलं त्याचं काय झालं हेच पाहण्यासाठी आम्ही जाणार आहोत असं म्हणत या स्मारकाच्या मुद्द्यावरून संभाजीराजे छत्रपती यांनी हे उपहासात्मक आंदोलनाचं हत्यार उपसलंय। मुंबईला ही सगळी मोहीम सुरू झाली आहे, तुम्ही मुंबईला रवाना झालेला आहात, काय उद्देश घेऊन तुम्ही पुढे जाताय? नाही, उद्देश क्लिअर आहे। उद्देश क्लिअर आहे की शोध मोहीम करण्यासाठी निघालो। नरेंद्र मोदींच्या हस्ते जलपूजन झालं होतं, ते नेमकं काय तिथं ह्या 8 वर्षात म्हणजे काम झालेलं आहे। माझ्या अंदाजाने काही काम झालेलं दिसत नाही, म्हणून ते जरा दुर्बिणीतून बघण्यासाठी निघालोय। या सगळ्या पाठीमागे कोणाचा दोष तुम्हाला दिसतो? कोण याला जबाबदार आहे जेणेकरून हे काम झालं नाही? आता सरकारने जबाबदारी घेतली होती, आत्ताच्या सरकारने। नरेंद्र मोदी पंतप्रधान होते, वर सरकार त्यांचं, खाली सरकार त्यांचं आहे, त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं। ज्यावेळी पंतप्रधान ज्यावेळी येतात त्यावेळी परवानगी सगळे असल्याशिवाय ते येऊ शकत नाहीत, मग कुठं घोडा अडलेलं आहे हे समजून घेण्यासाठी निघालं। तुम्ही सगळ्या समर्थकांसोबत जाताय, समुद्रामध्ये जाणार आहात, तुम्हाला तिथे विरोध होतोय, दबाव दिला जातोय असा की तपशील पुढे येतोय, तर सत्यता काय? नाही, विरोध कोण करतं हाच मोठा प्रश्न आहे। बोटीवाल्यांना हे प्रशासन करायला लागलेलं आहे बाहेर सरकारच्या वतीनं। मला सांगा, बोटवाल्यांची बिचाऱ्यांची काय चूक आहे? आम्ही ते रितसर जिथं त्यांना परवानगी आहे तेवढंच आम्हाला ते फिरवणार, आणि जिथं एक लाईन असते त्या लाईन मधून आम्ही दुर्बीणमधून बघू। आता ते सुद्धा त्यांच्यावर जबरदस्ती दबाव की तुम्ही जर बोटीमध्ये सगळ्या स्वराज्याच्या पक्षातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना जर बसवलं तर तुमचे परमिशन्स आम्ही म्हणजे उडून टाकू। ही मोगलशाही आहे का, हुकुमशाही आहे का? असं नाही चालणार। आपण बघतोय ही मोठी गर्दी आहे, हा सगळ्या गाड्यांचा जो ताफा आपल्याला पाहायला मिळतोय, या सगळ्या समर्थकांसोबत संभाजीराजे हे मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। हा सगळा त्यांच्या समर्थकांचा ताफा आहे, त्यांच्या समर्थकांची ही सगळी गर्दी मुंबईपर्यंत जाणार आहे, आणि ह्या ज्या गाड्या आहेत त्या या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मुंबईच्या दिशेनं पुण्यातून रवाना झालेल्या आहेत। पुण्यातून थेट मुंबईपर्यंत अशाच पद्धतीचं हे जे आंदोलन आहे, अर्थात शिवस्मारक शोधण्याचं जे आंदोलन आहे ते या ठिकाणी सुरू असल्याचं आपण पाहतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे समित ज्ञानेश्वर चौकमल, पुढारी न्यूज, पुणे।